शुभ सकाळ. आजचा शुभ सकाळ एकदम पाठच आहे. 4 वाजलेत. चला जिम ग्रुप ट्रेकिंगला जाणार आहे. आदिराई जंगल ट्रेकिंग त्यासाठी निघाले. तर पाहू शकता बाकी गाडी आलेली. ड्रीम फिटनेसमध्ये असतो जिमला मी. त्यांनीच ऑर्गनाईज केलेली आहे आदिराई ट्रेकिंग. पाहता चला मित्रांनो, चालू झालेला आहे आता ब्लॉग आपला. पहा तुम्ही. सकाळी 12 वाजता घरी आलो आणि तुम्ही सकाळी गेले. वारीतनं ट्रेकिंगला आलेत का तुम्ही डायरेक्ट? मागच्या वारीला होते ना? हा, वारीला होते. प्रॅक्टिस करायची का आधीला? पहा आता डान्स करण्यासाठी स्पेशल गाडी थांबवलेली आहे. रील तर टाकतोच मी, पण व्हिडिओ मध्ये पण घेतो आता. आता आधी प्रॅक्टिस करतायत. तो पण नाही का स्टेप 1-2 मग करतील डान्स. डान्स साठी थांबलो होतो, पण डान्स काही जागा कमी असल्यामुळे जमलेलं नाही. चला आतमध्ये जाऊया. मोकळ्या पटांगणात एनर्जी ब्रेक घेतलेला आहे सगळ्यांनी. जरा मोकळं व्हायचं नाही का सगळ्यांना, सरांना. अरे मला तर कळलं त्याच्यामुळे ब्रेक घेतलेला आहे मोकळ्या पटांगणात. नाश्त्यासाठी थांबलेलो आपण, पाहू शकता. वरती खाली जागा आहे. दादा काय आहे? मसाला दूध. लेडीज आहे का? हो या विषयी. अरे मामा 2 मिनिटं थांब, मग मी थांबते. हा होय, एकदम गरमागरम आहे. तुमचं डाएट नाही ना काय? आज डाएट नाही ना काय? आज डाएट आहे, पण ढोकळा खाणार आहे. ढोकळा सरांनी एकदम भारी सोय केलेली आज नाश्त्याची. फोटो टाकतो ना ग्रुपवर सगळे. काय करू? चॅटिंग करतोय ना तो, त्याच्यामुळे तो हसतोय. हा खुल्लाय ना गडी. नाही चल तर चॅटिंग चालू आहे आता सकाळच्या वारी. हा ठीक आहे. हा पहा मित्रांनो, ते सगळं म्हणजे 35 जण आहेत. आपण सगळे नाश्त्याला बसलोय आता. मस्त पैकी सगळं आपले पोह्याचे प्लेट आहे सगळा नाश्ता. मसाला दूध सकाळपासून चालू असतं का आपलं मसाला दूध पूर्ण रात्रभर?
सगळ्यांनी पोहे घेतले, पण कसं होतं मला जरा थोडा बस ट्रॅव्हलमध्ये त्रास होतो, त्याच्यामुळे पोहे काय घेतले नाही, कांद्यामुळे नाही का, त्याच्यामुळे नाही पोहे नाही. जेव्हा मसाला दूध घेतलंय आणि सकाळी सकाळी गरमागरम एकदम मसाला दूध. छान आहे, जास्त गोड पण आहे आणि मलाही दिलेली नाही त्यांनी, त्याच्यामुळे छान वाटते. चला जिम मालकानी नाश्त्याला काय लिमिटच नाही ठेवलं, कोणाला पोहे पाहिजे कोणाला काय पाहिजे, सगळ्यांना मनासारखं एकदम सगळं. हो सगळं झाला, नाश्ता आला व्यवस्थित, बोलत नाही कोण. नाही नको ना, आता कसं खाले वाटतंय ना खाल्या. हे तिथे काही सांगायचंय का आणखी? नाश्ता तू आणखी वडापाव. आणि ते विंटेज कार आहे जुनी, छान दिसते, त्याच्यामुळे सगळे फोटो सेशन चाललंय सगळ्यांचं. आता हॉटेलला वाटतंय ना की एवढी 30-35 जण उतरले, धंदा भरपूर होणार आहे, पण इथं फक्त फोटोशूट चाललेलं आहे. हॉटेलमध्ये काय अजून कोण गेलेलं नाही. हॉटेलचा मॅनेजर तिकडे वाट पाहून आहे कोणी येतंय का आतमध्ये. एवढं भारी लोकेशन आहे ना. मंदिर 3 तास. हा 3 तास त्याची 2.5 आपले चालले मग फोटो आम्हाला रस्ता दाखवायला माणूस न्यायची गरज आहे का? आमचं आम्ही जाऊ शकतो. नाही जर असं गाडी घेऊ गाडी घेऊन जाऊ दुखायचं मग बाकी नाही काय. समोरचे मंदिर दिसते ना, 10व्या शतकातलं शिव मंदिर आहे ते, आणि खूप जुनं मंदिर आहे. आता काय पेमेंट वाचवायचेच पण दादा. ऐकणार ते पोरच नसते आमच्यासाठी पोर लेडीज माहिती नाही लेडीज. अहो लेडीज सगळे जिम वाले ते. बॉडी बिल्डर सुद्धा चालत नंतर असे 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 आमच्यासारखे कोणीच चालणार नाही. आम्ही जेवढं स्पीड ना पळू ना किती जिमवाला ट्रेनर असो आमच्यावर चालून दाखवतो ना, फक्त आमच्यावर यायचं. किती लेअर लास्ट, किती लेअर सांग, किती लेअर लास्ट सांग. फक्त 130 120 देतो ना दर. 110. नक्की दर तुला काय घ्यायचे तेवढं घे. माघार किती येतोय बघ आता तुला सांगू का. 80 बरोबर ना, आता 80 दे, बरोबर बोलला तो आता. 80 दे, 80 दे. इथं आले ना तुम्ही आधी राईट ट्रेकिंगला, ह्या बाळाकडून घ्या तुम्ही, रेनकोट बिनकोट देतो मस्त पैकी. काय नाव रे तुझं? हा बरोबर, दे ना पैसे आता. चल दे की माझे पैसे दे, जा लवकर घेऊन ये. एक रेनकोट घेतलाय छोटासा आपला. चला बाकी या बाळाकडनं घ्या तुम्ही आले, असं सगळे लोकलच असतात. चला ट्रेकिंगला सुरुवात झालेली आता. सुरुवात तर झालेली. कृपया सगळ्यांनी आपापल्याच कळपात राहा. कळत सोडू नका. शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. चला तर घोषणा देऊन सुरुवात झालेली ट्रेकिंगची. ट्रेकिंगला पहिल्यांदा चालू आहे,
काल जसं कळलं तसं एक्साइटमेंट वेगळी होती. निम्मा तो ब्लँकच झालतो की काय करायचं, कुठली गोष्ट काय माहित नव्हती. तर सगळे मित्रमंडळी आहेत. आमच्या मागे राहिला तो मागेच राहिला. नाही म्हणजे आणणार आम्ही हो. आमच्या भरोसा ठेवू नका कोणी. नाही नाही ते माहिती जिम्मेदारी आहे तिथं. आहे मी आहे पाठीमागे थांबले. यांनी निसर्गाचा आताच आनंद घेतला आम्ही सर्व मित्र परिवार. हा या ना सर. ठीक आहे. सर्वांच्या कृपेमुळे आमची ह्यांची कृपा आहे सगळी. आमच्या ड्रीम फिटनेसचे सर्व यांच्यामुळे आम्हाला ट्रेकिंगचे अनुभव सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढे कंटिन्यू आम्ही त्यांच्या सोबत 20 दिवसानंतर अजून एक ट्रेक होणार आहे. कमेंट करून सांगा कुणाला ट्रेकिंगला यायचं असेल तर. आणि ट्रेकचा पर्याय सुचवा, तिथे जाऊ आपण. कमेंट मध्ये करून सांगा की कुठं गेलं पाहिजे आणखी ट्रेकिंगला. आमची 2 हरवली. तर मस्तपैकी आत्ता खरं पूर्णपणे ट्रेक चालू झालेला आहे. पाणी पाहू शकता आणि पूर्णपणे दोन्ही झाडींच्या मधनं हा रस्ता आहे पूर्णपणे. मस्त आता एक जोराचा पाऊस झाला. हे चालूच आहे माझं. हे धबधबा आहे, आवाज येते खूप. तर हे असे छोटे छोटे धबधबे सगळे भेटत राहणार आहे. आणि आता आमचा पूर्ण ग्रुप आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो ट्रेकिंगला तुम्ही गाईड घ्या. आणि आमचा पूर्ण ग्रुप असल्यामुळे आम्ही थोडंसं पुढं मागे सगळे 30 ते 35 जणांचा ग्रुप आहे, त्याच्यामुळे सगळे आहेत सांगते. कसं आणे का हळूहळू आणे का बी. मस्त पैकी धबधबा. हे तुम्ही पाहताय हे या निसर्गाची किमया आहे. एवढंच मग बाकी कोण आहे. याच्यासाठी तुम्हाला निसर्गात यावं लागेल, फिरावं लागेल, त्याची माहिती घ्यावी लागेल. याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. बरोबर घरी बसून नाही जमायचं. घरी बसून अजिबात जमणार नाही. घरी थांबल्यात येतो म्हणलं त्यांच्यासाठी काय सांगता. त्यांच्यासाठी सांगेल तुम्ही गोदडीकडून परत झोपा वाटतं. त्यांच्यासाठी सांगन मी की तुम्ही ह्याच डबक्यात उडी मारा. नको माझ्या डबका खराब होईल. जबरदस्त हवा सुटली ना आता. माझा आवाज पण तुम्हाला येत नसेल. वॉटरफॉल पाहा किती छान आहे, मस्त. पहा आता हवेचा फोर्स एवढा ना, पाणी रिटर्न उडते. पहा दिसत असेल, छान आहे नजारा इथं. पहा कसलं जबरदस्त दिसतंय. डग कशी खाल्ले आता जातात. मोकळं भाग काही हा पूर्ण आता डग खालून वर येतात. खाली जाळ लावला. जाळ लावला कोणतरी खाली. जाळ लावला कोणतरी खाली, पेटवलंय खाली कोणतरी. ए बाई अरे चल ना इकडे चल. ते जाळ लावला कुणीतरी, चल पटकुनी खाली आग लागली. ट्रेक रेडी करून आलेलो आहे, पूर्ण करून आलेलो आहे. आणि ताईंना पहा पूर्ण आमच्या बरोबर चालू आहे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला पण थोडी एनर्जी येते. पूर्णपणे आमच्या बरोबर चालू आहेत पूर्णपणे. आता गाठ पूर्ण चढून आम्ही आता थोडंसं उतरतोय. पाऊस पण खूप जोरात चालू आहे. आता इतर स्वतः पहिल्यांदाच ट्रेकिंगला आलेलो आहे, त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट होती. पहिलाचा अनुभव, पण खूप काही शिकायला मिळतंय ट्रेकिंगमुळं. ऊन पण पडलेलं आहे, आता पाऊस पण चालू आहे आणि ऊन पण पडतंय मध्ये मध्ये थोडं. आणि इकडे पूर्ण ह्या साईडला पहा, पूर्ण वरती ना खूप मोठा कडा आहे. इथं पहा खूप जबरदस्त कडा आहे हा मोठा. पाऊस पण छान चालू आहे. धबधबा पाहू शकता छोटासा एक. खरंच खूप छान वाटते, पण पाय पूर्ण दुखायला लागलेत आताच.
ज्यासाठी आजचा खरा सगळा ट्रेक केलेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आपण आता, पाहू शकता. आणि पाऊस तर खूप चालू आहे. आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे किती शूट करायला जमल माहीत नाही मला, पण जोपर्यंत आहे तेवढं दाखवतो मी तुम्हाला. समोर पहा काही नजारा दिसतोय. वाचले 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 थोडे तुम्ही. हा मालिक को थोड़ा गड़बड़ हो गई. मस्त गरमागरम भजी. खाली है का? हो सर सर हो सर. काय नजारा आहे आपला दोन एकदम आपला दोन नजारा आहे. जबरदस्त. पहिल्यांदा मी अनुभवतोय ट्रेकिंगला आलोय. छान वाटतं. जबरदस्त दिसतोय. नाचा मग आता नाचा. वाजता चला मस्त पैकी आता डान्स केलेला आहे सगळ्यांनी. वा. आणि जरा खरंच आहे ना या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटतो आजचा व्हिडिओ. चला बाकीचे रील पण भरपूर बनवल्यात. बाकी तोपर्यंत तुम्ही हा नजारा पहा, सगळा पहा व्ह्यू. असा जबरदस्त आवाज येतोय ना पाण्याचा, एकदम मन प्रसन्न होतंय. आणि जिम मधनं नियोजन झालं ट्रेकिंगचं. आलोय आज सगळे पहा सगळे वॉटरफॉल जबरदस्त एकदम जबरदस्त. पाण्याचं प्रेशर पण जास्त आहे अक्षरशः आहे ना. पुढे जायला प्रॉब्लेम होतो. जाऊया तरी. पाऊस आलेला आहे आणि वॉटरफॉल पहा जबरदस्त दिसतो आणि एकदम भारी आहे ना. एवढं भारी वाटतं ना असं वाटतं किती शूट करावं, पण जास्त काय मी टाकणार नाही. पण पहा बाकी आता खाली पहा पूर्णपणे पाणी आता वरून चाललेलं आहे खाली. सगळी मस्तपैकी आनंद घ्या त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. जबरदस्त आहे एकदम. अक्षरशः एवढं धो पाऊस पडतोय आणि वरती पहा दृश्य आहे. हे दृश्य तुम्हाला आहे ना असंच पाहायला भेटणार आहे पावसाळ्यामध्ये. खरंच खूप छान आहे. आणि जरा एवढं कष्ट घेतलं मी पावसात भिजून. थोडं सबस्क्राईब करा, एकदा लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. पहा दृश्य, हे दृश्य पाहण्यासाठी ना काय करावं लागेल आणि किती नेचरचं हे घ्यावं लागेल ना. खरं जबरदस्त व्ह्यू आहे अक्षरशः आहे ना. पूर्ण सगळे धबधबे आहेत पूर्णपणे लाईनमध्ये आणि पाऊस चालू आहे. समोर पहा एक कडा एकदम जबरदस्त दिसतोय. चला आता यातलं मी शूट किती टाकेल माहीत नाही मला, पण काढून तो ठेवतोय. फिरा फिरा जरा घराच्या बाहेर पडा. या जरा ट्रेकिंगला आमच्यासारखं असं मस्त पैकी.
ये क्या है? कुछ गलत नहीं है वो. अभी हम अमेज़न के जंगल में आए और हमारे साथ एक एनाकोंडा भी है. ये देखो मेरे पीछे. बहुत रीला निकलता था. पण हसते का कोण बोलते काय कळलं ना मला. हम बोलते हैं, बाकी लोग हंसते हैं. जबरदस्त आहे एकदम. खरंच छान आहे. जी एक्साइटमेंट होती ना त्याच्यापेक्षा कितीतरी जबरदस्त आहे एकदम. नाही पण ना ही मजा पण ती मजा नाही मला वाटली बाबा. का बरं? लवकर लवकर. गोविंद आला रे. ए आणि तरी केली ना मगाशी काहीतरी. हा. थांबा थांबा परत करू. वाव. ऑसम. गाणं कोणतं टाकायचं? किंवा होते हे टाकायचं ना. आयफोन पूर्ण डेड झाला आहे. चार्जिंग पूर्ण संपली. पण आता काय ती भिजल्यामुळं चार्जिंग आहे ना वल्ल्यामध्ये काय सांगतो मेसेज येतोय. एरर दाखवतोय. आपण थांबलोय हॉटेल शिवलीला. कोणतं गाव आहे हे? मडपारगाव. जेवायचं नियोजन आहे आता. सकाळी नाश्ता पण छान दिलेला आहे सरांनी. म्हणजे आता जेवणाचं नियोजन पण आहे छान. किचनमध्ये एंट्री दिलेली त्याच्यामुळे थोडं शूट करतो व्यवस्थित. आणि थाळी पहा एकदम फ्रेश आहे सगळं. हां हंडी सांगा ना एक. ती ह्यांची. चला जेवण आलेलं आहे. कार्यकर्ते पडले ताटा पण जेवण आवडलेलं नाही ना. चांगले ना नक्की. ओके. आजचे एक मेंबर गेले डायरेक्ट एक थाळी आणायला माझ्यासाठी. लय लांब बसले बरं का तुम्ही आमच्या बसनं. होटल काय मॅडम. दोरी किती काय त्यांनी भाजी आहे दोन्ही बनवत. जेवण करून घेऊ मग तुम्हाला दाखवतो सकाळी एंड लागला. आजी नीट लक्ष द्या आमच्यावर बरं का. सेपरेट बसले नॉनव्हेज असल्यामुळे नाही का श्रावणमुळे थोडंसं. हो काय घेतलं होतं? चिकन. छान आहे ना. ओके चला जेवण उरकलेले बऱ्यापैकी. आता बसूया गाडीमध्ये. चला आलेलो आहे आता. निघतो घरी आता गाडीत नव्हतं. बोलायची माणसं का नाही राहिली. झोपलो होतो गाडीमध्ये. 100 बाय टाका मारूनच घरी जायचंय.